हॅलो स्टुडंट, आज आपण बघणार आहोत अबोव प्रिन्सिपल. अबोव या शब्दाचा अर्थ कुठल्या एखाद्या सायंटिस्टचं नाव नसून कन्स्ट्रक्ट करणं किंवा बिल्डअप करणं. आता आपण बघणार आहोत की इलेक्ट्रॉन्सला फिलअप कसं करायचं किंवा इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन कसं काढायचं. इयत्ता 10वी पर्यंत तरी आपण साध्या पद्धतीनेच इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन काढत आलो. जसं की जर सोडियमचा नंबर 11 असेल तर आपण इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन 281 अशा पद्धतीने आपण भरत आलो. तर आता थोडंसं वेगळ्या पद्धतीने आपण इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन बघूया. एखाद्या ऑर्बिटल्स ह्या त्याच्या इन्क्रीजिंग एनर्जीमध्ये भरत असतात आणि त्यामध्ये आपल्याला n+l रूल अप्लाय करावा लागतो, ज्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा ज्याची लोअर एनर्जी असेल त्यामध्ये आपण इलेक्ट्रॉन्स पहिल्यांदा फिल करतो आणि त्यानंतर आपण हायर ऑर्बिटल्समध्ये एंटर करतो. जसं की 1s असेल की 2s असेल 2p, त्यानंतर 3s 3p 4s 3d 4p 5s आणि नंतर 4d. म्हणजे अशा रीतीने आपण इलेक्ट्रॉन्स फिलअप करतो. पण आपल्याला कसं कळेल की एखाद्या ऑर्बिटलची एनर्जी जास्त किंवा कमी असेल, त्यानुसार आपण इथे n+l रूल अप्लाय करूया. जसं आपण ह्याच्यामध्ये कंपॅरिझन जर केलं 2s आणि 2p या दोघांपैकी एनर्जी जास्त कोणाची असेल आणि किंवा कमी कोणाची असेल तर चेक करूया. इथे आपण बघितलं प्रिन्सिपल क्वांटम नंबर 2 आहे, म्हणजेच n ची व्हॅल्यू 2, s ची व्हॅल्यू 0, तर इथे आपल्याला आलं 2. ठीक आहे. आणि इथं जर बघितलं 2p म्हणजेच काय 2 आणि p ची जी व्हॅल्यू असेल तर ती किती असेल 1, म्हणजे 3. म्हणजे कोणाची एनर्जी जास्त आहे, 2s ची एनर्जी जास्त आहे की 2p ची, तर आपल्याला एनर्जी 2p ची एनर्जी जास्त दिसते आणि 2s ची एनर्जी कमी दिसते. म्हणजे पहिल्यांदा 2s मध्ये इलेक्ट्रॉन्स फिलअप करशाल, नंतर 2p मध्ये. जर एखाद्या वेळेस आपण जर 4s आणि त्याचबरोबर आपण 3dचं जर आपण बघितलं, जर समजा माझ्या